नमस्कार, श्रावणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवतोय दिवाळी फराळचा दुसरा भाग। तो आहे ही तिखटवाली शेव। आवाज ऐका तुम्ही, केवढा कुरकुरीत आहे। ही शेव बनवण्यासाठी आपण सोड्याच्या ऐवजी एक दुसरा पदार्थ वापरलाय, ज्यामुळे आपली शेव अतिशय कुरकुरीत होते, शिवाय अजिबात तेलकट होत नाही। या ठिकाणी मी 2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला घ्यायचे अर्धा कप तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ घरी बनवलेलं असेल तर बेस्ट आहे, कारण त्यामध्ये अजिबातही मिलावट नसते, बरोबर। मग हे तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ छान मिक्स करून घ्यायचे। यानंतर आपण आपल्या चवीनुसार यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचे। मी मसाल्याच्या डब्यातील 1.5 चमचा लाल तिखट घातले, पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे। आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। मी या ठिकाणी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। मीठ आणि हे सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे आणि हे जेव्हा मिक्स करून होतील त्यावेळेला आपल्याला एक कडकडीत मोहन घालून घ्यायचं आहे। 2.5 कप पीठ आहे म्हटल्यानंतर 2.5 चमचेच तेल घ्यायचं आहे। यापेक्षा जास्त तेल घ्यायचं नाहीये, जर जास्त तेल झालं तर शेव आपली तेलकट होऊ शकते। मग त्यानंतर तेल चांगलं कडकडीत गरम करायचे आणि मग त्याचं मोहन घालून घ्यायचे। आता मोहन घालून घेतल्यानंतर त्याच्या गुठळ्या फोडायला खूप त्रास होतो किंवा त्याला वेळ जास्त लागतो, म्हणून झटपट होण्यासाठी आपण पुढे एक ट्रिक वापरली आहे, ती तुम्ही बघा तुम्हाला कशी वाटते। हे सर्व मिक्स करून झालं की मग आपण काय करायचे, आपण हे पीठ चाळून घ्यायचे। चाळणीमध्ये चाळून घेतल्यामुळे याच्या गुठळ्या पटकन फुटतात, जेणेकरून आपण पीठ पाण्यामध्ये कालवत असताना मिक्स करत असताना त्याच्या गुठळ्या होणार नाहीत आणि शेव आपली खूप छान तयार होईल। बरं, आता हे पीठ चाळून झालेलं आहे। पीठ चाळून झाल्याच्या नंतर मग आपण काय करायचं, यासाठी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे, कारण आपण बनवतोय लसूण शेव। 1 चमचा जिरं आणि 1 चमचा ओवा याची मिक्सरला पावडर करून घ्यायची आहे पहिली, आणि त्यानंतर मग यामध्ये लसूण घालून घ्यायचा आहे। लसूण मी 8-10 पाकळ्या घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। यानंतर लसूणही थोडासा भुरभुरून घ्यायचा आहे आणि मग पाणी घालायचे। जर पाणी अगोदरच घातलं तर त्याचा बॅटर चांगला तयार होत नाही, म्हणून मग पहिलं सगळं छान पावडर करून घ्यायचे आणि मग त्यामध्ये पाणी घालायचे। हे मिक्सरला बारीक करून झाले, मग लगेच असंच नाही घालायचे, हे गाळून घ्यायचे आणि मग घालायचे, कारण आपण जो सोऱ्या घेणार आहे त्याच्या थाळीमध्ये हे कण अडकू शकतात। जिरं किंवा ओवा हे सगळं अडकल्यामुळे आपली शेव तुटू शकते, म्हणून मग हे सगळं छान गाळून घ्यायचे आणि मग पाणी आपण ते बेसन पिठामध्ये घालून घेणार आहोत। हे तुम्ही नंतर थालीपीठ, मसाले भात किंवा अगदी भाजीला सुद्धा आरामात घालून घेऊ शकता। बरं, यानंतर काय करायचे, हे पीठ आणि पाणी थोडं थोडं करून मिक्स करायचे। एकदम जास्त पाणी नाही घालायचे, कारण आपल्याला पीठ पातळ नको आहे, म्हणून मी थोडं थोडं करून पाणी मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जास्त कडक शेव करायची असेल तर पीठ घट्ट ठेवायचे, पण जर पीठ घट्ट राहिलं तर मग ते शेव गाळताना आपल्या हाताला चांगलाच त्रास होऊ शकतो, ठीक आहे। बरं, हे पीठ छान मिक्स करून झालं की मग आपण एक सोऱ्या घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तेल लावून घ्यायचं आहे चांगलं थाळीला, आणि आतल्या बाजूने सोऱ्याला छान तेल लावून घेतलं की मग पटपट शेव खाली सरकली जाते, शिवाय त्याच्या गुठळे तयार होत नाहीत ना, सोऱ्यामधून खाली येताना ती तुटते शेव। म्हणून तेल लावून घ्यायचे छान, म्हणजे स्मूथली आपली शेव खाली येईल। बरं, याला तुम्ही सोऱ्या म्हणता की साचा हे मला कमेंट करून सांगा, ठीक आहे। बरं, आता सोऱ्याला मी तेल लावून घेतलंय। त्यानंतर पीठ भरत असताना ते टॅप करत करत भरायचे। एकसाथ जरी भरलं तरी चालेल किंवा थोडं थोडं 1-1, 2-2 चमचे करूनच भरावं लागणार आहे, कारण माझा सोऱ्या छोटा आहे। तुमच्याकडे मोठा असेल तर तुम्ही एकसाथ भरणार तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही। फक्त हे टॅप करत करतच भरायचे, जेणेकरून त्यामध्ये जास्त हवा राहणार नाही। जर हवा राहिली गेली मध्ये मध्ये पीठ भरत असताना तर मग आपण जी शेव बनवणार आहे ती मध्ये मध्ये तुटू शकते। सोऱ्यामध्ये पीठ भरून झालं की मग शेव बनवायला घ्यायची आहे। तेल खूप जास्त गरम नाही करायचे, मीडियम हीटवर गरम करून यानंतर शेव बनवत असताना गॅस कमी करायचा आहे आणि मग शेव सोडून घ्यायची आहे। बरं, आता तुम्ही बघू शकता की खूप जास्त बुडबुडे येत आहेत। जसे जसे बुडबुडे कमी होतील त्यानंतरच आपण त्याला झाऱ्या लावून घ्यायचा आहे, किंवा उलटनं जरी लावलं तरी सुद्धा चालू शकेल। मग त्यानंतर आपल्या झाऱ्याला जर आपली शेव कडक वाटली थोडीशी तर ती उलटवून घ्यायची, पण ती उलटवत असताना तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 2 गोष्टींचा वापर करू शकता, एक झाऱ्या आणि एक उलटनं। एका बाजूने झाऱ्या लावून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने उलटनं लावून शेव पलटवून घ्यायची आहे आणि 2 मिनिट अजून ती कडकडीत होईपर्यंत राहू द्यायची आहे। बरं, यानंतर आपण अजून एका प्रकारे कशी बनवायची ते बघणार आहोत। ही काढून घ्यायची आहे, एका ताटामध्ये बाजूला काढून ठेवायची। मस्त दिसते ना शेव,
मला तर आवडली बाबा. तुम्हाला आवडली की नाही ते कमेंट करून सांगा. ही अशी सोडून घेतल्यानंतर शेव 1 मिनिटभर वाट बघायची आहे. लगेचच्या लगेच त्याला काहीही टच करायचं नाही आहे, ना उलटणं न झाऱ्या. ही थोडीशी जास्त कडक झाली की मग कमी शेव सोडलेली असताना तुम्ही ती फक्त झाऱ्यानेच उलटवून घेऊ शकता. म्हणून मग जर तुम्हाला दोन्ही हाताने जमणार असेल तर ठीक, नाही तर मग शेव कमी घालून घ्या आणि अशा प्रकारे मस्त शेव तयार करा. या एवढ्या साहित्यामध्ये माझ्या 4 थाळ्या झालेल्या आहेत, म्हणजेच 4 थाळ्या शेव झालेली आहे. तुम्हाला जेवढी शेव बनवायची असेल त्यानुसार तुम्ही साहित्य कमी जास्त करू शकता. अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.